गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. परत एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा आपला नवीन व्लॉग आहे. आज आम्ही जाणार आहोत आमच्या मामाकडे, कारण आज तिकडे शिमगा आहे. सो आम्ही आज तिकडे जाणार आहोत. अँड घरातले सगळे गेलेत. मामा आलेला सावर्ड्यात त्यांना घ्यायला, सो ते सगळे गाडीने गेलेत आणि आम्ही जाणार आहोत. म्हणजे मी आणि माझी बहीण जाणार आहोत भाई काकाच्या गाडीने. ही भाई काकाची बाईक. मी जेव्हा कधी गावी येतो ना ही नक्की चालवतो, कारण मला ही चालवायला एक वेगळी मजा येते सिरियसली. सो आम्ही दोघं ह्याने जाणार आहोत आणि तुम्हाला मी मामाचं गाव म्हणजे आबिडगाव दत्तवाडी, सो मी तुम्हाला तिकडचा शिमगा दाखवणार आहे आणि तिकडे पण मजा येणार आहे. सो जाऊया आपण, चला. सो गाईज आत्ता आम्ही निघालो आहे. मागे बहीण आहे. मी जस्ट कॅमेरा ऑन केला, मगाशी केला नव्हता, तर पकड. आपला सावर्डा येतो आता थोड्याच वेळात. सावर्डा. आणि आम्ही लवकर आलो, बाकी सगळे मागेच आहेत अजून, त्यांना गाडी नाही भेटले. जस्ट पोचलो आहे मामाकडे. दारातच आई भेटली. हो फोटो काढतोय तुझा. आज जाऊया. सो मामाकडे आलो, मामाच्या घरी गेलो होतो, बट आता लगेच सानेवर जातो आहे, कारण ढोल वाजायला लागले. इन शॉर्ट देव उठला आहे, पालखी नाचवतात त्या लोक. सो मी, भाऊ आणि माझा मामा भाई मामा आम्ही सगळे सानेवर जातो आहे. बाकी पोरी आणि मम्मी वगैरे मागून येतात आहे. सगळे ग्रामस्थ वगैरे पुढे गेलेत. सो देव नाचवतात आहे. आणि पप्पा पण तिकडेच थांबले, ते काय घरी आले नाही. ते हौशी कलाकार आहेत म्हणून ते तिथेच थांबले, देव नाचवतात आहे. सो आपण पण तिकडे जाऊया. कसे सकाळी आलो आम्ही, आत्ता मागाशी आलो. हां सानेवर जात आहे, पुढे भेटतो. मामाच्या सानेवर आलो. उन्हात एकदम हे वाटतं रे. सो इथे देव नाचवतात आहे आणि मी पालखीजवळ जातो आणि तुम्हाला दाखवतो. हां नाही नाही घेतो, थंड बिंड नंतर, आधी जरा आलं तर बघतो पालखी वगैरे, तुम्हाला ते दाखवतो. गाईज ही आहे मामाची स्थान.
असतं. काल रात्री इथे होळी पण पेटली होती आणि इथे देव नाचतं. जरा फोडून दाखवतो. पुढे गेले. उन्हात नाचवायला जमत नाही लोकांना, ऊन पण तापलंय. त्यामुळे आपण सावलीच जाऊया आणि तुम्हाला पुढचं शूटिंग दाखवतो. ढोल वगैरे कसे वाजतात का ते दाखवतो. मामा हो
पालखी नाचते समोर. आणि लिटरली 1-1.5 तास झाला पालखी नाचवतात आहे. ग्रामस्थ परत आजूबाजूच्या गावातले लोक पण इकडे येऊन पालखी नाचवतात आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारे. आणि माझ्या मागे जत्रा भरले. सो गाईस काय पाहिजे कशाला सुट्टे नाही घेऊया ना आपण थोडं अजून घेऊया ना थांब ना. सो गाईस पालखी आता झाले सानेवर नाचून आणि पालखी आता गावकऱ्यांकडे जाणार आहे. ऑलमोस्ट गेलीच आहे. आणि आपण इकडे जत्रेत खाऊ घेऊया जत्रेचा खाऊ. काय आहे खाऊ म्हणतो काय खाऊ घेऊया जत्रेचा खाऊ. काही काय काय आहे काय घेतोस. हे 2 घेतले. अजून घे ना अरे नळ्या घे ना मला आवडतात ते नळ्या पण द्या तू. 110 आले. ही कशी आहे 2 द्या ना त्यातली. 130 झाले ना. आमच्याकडे सुट्टेरे पैसे नाहीत म्हणून आम्ही खाऊ घेतला. हो झालं ये खाऊ घेतला खूप. आता खात जाऊया घरी. आले ना. सो गाईज बघितलीत ना पालखी नाचवायची मजा. खरंच खूप मजा आली. आणि तुम्हाला वाटत असेल एवढं ऊन आहे ह्याव नी त्याव असं काही नाही. कोकणात या शिमग्याला तुम्हाला तर माहीत पडेलच पालखी नाचवायचं सुख काय असतं आणि काय नाही. सो आता घरी जाणार आहोत आम्ही. खाऊ घेतलाय दाखव खाऊ खात खात घरी जाणार आहोत आम्ही. काय पाहिजे काय फुगा पाहिजे फुग्याचं वय तुझं फुगा पाहिजे. मी काय जा घेऊन जा फुगा पाहिजे. फुगे घेऊया मला पण जत्रेतले फुगे घ्यायचे बघायचे. झाले जत्रा पण झाले पालखी पण झाले. पालखी गावकऱ्यांकडे पण गेले. आता घरी जातो आहे. घरी जाणार जेवणार आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही पण निघणार. कारण आज आमच्याकडे माड आहे कोंडमळ्याचा माड. स्पेशली मी तुम्हाला माड दाखवणार आणि मी स्पेशली आलो आहे तो माडासाठी. नंतर मग मी परत जाणार आहे आणि परत पालखीला येणार आहे. बट आमच्याकडचा माड हा खूप स्पेशल असतो गाईस खूप स्पेशल असतो. तुम्ही मागच्या वर्षीच्या माझ्या माडाच्या व्हिडिओ पाहिल्या असतीलच. नसतील तर प्लीज जाऊन चेक करा. मी यावर्षी देखील शूट करणार आहे आणि यावर्षी देखील वेगळीच मजा असणार आहे वेगळाच लेवल असणार आहे. खूप काही ठरवलेलं आहे पोरांनी की काय करायचं काय मजा करू शकतो किंवा काय ब्लास्ट करू शकतो आम्ही माडाच्या दिवशी. सो ते सगळे डिस्कस करणार आहे जाऊन. आणि त्याआधी दुपारी आत्ता जस्ट जेवल्यानंतर सगळे गावकरी होळीच्या माळावर येणार आहेत होळी नेसवण्यासाठी. सो होळी नेसून झाल्यानंतर मग रात्री आमचा माड असणार आहे. ती सगळी मजा असणार आहे. पण आता इथून जस्ट जेवून निघणार आहे आम्ही. म्हणजे लेट पण झाला आहे आम्हाला. आणि इनफॅक्ट बरं झालं आम्हाला पालखी पण भेटली नाही तर पालखी पण भेटली नसती. पप्पांना स्पेशली भेटली ते बरं झालं कारण पप्पा खूप हौशी आहेत. मी आधी सांगितलं तुम्हाला. आणि ते पालखी वगैरे नाचवतात. आणि जत्रेत खाऊ घेतलं आणि हे पण घेतलं. कसं वाजवतं खूप जुनं आहे अरे. आता आम्ही थोडी वाजवतो आम्ही. अरे दादा काय म्हणतो कधी आला 27 बघितलं तुला मागाशी भेटलं. असला फुगा काय लहान आहेत का आता. बघ ना आम्हाला पण घेतलंय जाऊ दे आता काय मजा रे दुसरं काय. चल हा लहान लहान गोष्टी असतात घेणे गरजेचं आहे. आता मोठं झालो म्हणून काय झालं असं काय नाही. घरच्यांना त्रास होतोय. अरे मामा मावशी पण आली. मावशी कोण सो गाईज आता निघतो आम्ही. अर्धे जण गाडीतून जातात आहे मी आणि बहीण परत बाईकवरून. आता पुढे काय जास्त शूट करणार नाही कारण डायरेक्ट जाऊन मोबाईल आपला कॅमेरा चार्जला लावणार आहे. चार्ज पण कमी आहे. सो निघतो आता. चल मामी निघतो. इशू बाय बाळा बाय. चल आहे चल मामी चला. चल आहे मामी. वेल मित्रांनो
तुम्हाला हा आबिडगावचा शिमगा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेलच. चला तर मग आता आपण जाऊया आपल्या गावाला कोंडमळ्याला, कारण तिकडे देखील होळी नेसवणे आणि माड नाचवणे असे 2 आगळे वेगळे कार्यक्रम आम्ही धूमधडाक्यात सेलिब्रेट करणार आहोत. पण त्यासाठी आपण भेटणार आहोत तुमच्या भागात. त्याआधी मला ह्या भागातला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागात.